राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे, मराठी माणसाची अस्मिता किंवा मराठी माणसांचे हक्क हा विषय जेव्हा येतो तेव्हा ही दोन नावं प्रामुख्याने समोर येतात। पण आज जेव्हा मराठी माणसाची गळचेपी होत होती त्यावेळेला हे दोन नेते आणि त्यांचे शिलेदार मात्र गप्प होते। त्याचं झालं असं की आज दादरमध्ये काही मराठी संघटनांनी कबूतरखान्याविरोधात मोर्चा काढला। याच दादरमध्ये याच कबूतरखान्याच्या ठिकाणी याच परिसरात 6 ऑगस्टला एक मोर्चा निघाला होता। या मोर्चा दरम्यान जैन आक्रमक झाले होते, मात्र या जैन आंदोलनात बघ्याची भूमिका घेणारे पोलीस आज मात्र ऍक्टिव्ह मोडवर होते, ऍक्शन मोडवर होते। आज त्यांनी मराठी माणसाची बकोट धरून त्याला ताब्यात घेतलेलं होतं। हे सगळं होत असताना, मराठी माणसाला अपमानास्पद वागणूक मिळत असताना हे दोन्ही नेते आणि त्यांचे शिलेदार गप्प का होते हा आमचा प्रश्न आहे। महाराष्ट्राच्या कारभाऱ्यांनो, मराठी माणसावरचा हा अन्याय जरा डोळे उघडून पहा। ते जमलं नाही तर मराठी माणसावरचा हा अन्याय पहा आणि थंड बसा। सगळे पोलीस कुठे होते? तुम्ही आता धक्काबुक्की करताय, त्या दिवशी का धक्का मारला? मराठी माणसाच्या महाराष्ट्रातच मराठी माणसावर कशी दडपशाही केली जाते, कसा दुजाभाव केला जातो, मराठी माणसाचा आवाज कसा बंद केला जातो याचं हे धडधडीत उदाहरण। ही दोन दृश्य पहा। पहिलं दृश्य 6 ऑगस्टचं, ज्या दिवशी जैन समाजानं कबूतरखान्यांवर बंदी घालण्याविरोधात आंदोलन केलं, आणि दुसरं दृश्य 13 ऑगस्टचं, या दिवशी मराठी माणसानं कबूतरखाने बंद करण्यासाठी आंदोलन केलं। दोन दृश्यांमधला फरक नीट बघा। जैनांनी आंदोलन केलं त्यावेळी पोलीस हात बांधून बसले होते। मराठी माणसाच्या आंदोलनावेळी मात्र पोलिसांनी आंदोलकांना ढकलून, खेचून, ओढून पोलिसांच्या गाडीत कोंबलं। जैनांनी आंदोलन केलं त्यावेळी त्यांनी बांबू तोडले, ताडपत्र्या फाडल्या, आंदोलन करताना सुऱ्या काढल्या, आणि हा सगळा तमाशा पोलीस शांतपणे बघत होते। मराठी माणसानं कुठलीही हिंसा केली नाही, तरीही मराठी माणसांवर पोलिसांनी दडपशाही केली। पोलिसांनी दडपशाही वापरू नये आणि आम्ही शांततेने आलोय। पोलिसांनी दडपशाही वापरू नये। पोलिसांना माझी विनंती आहे, माननीय डीसीपी साहेब आहेत त्यांना विनंती करतो, पोलिसांना माझी विनंती आहे, पोलिसांनी आणीबाणीचा काळ आणू नये। जैनांच्या आंदोलनावेळी पोलीस मूग गिळून गप्प होते, आणि मराठी माणसाच्या आंदोलनावेळी मराठी माणसाचा आवाज पोलिसांनी दडपला। मराठी एकीकरण समितीचे गोवर्धन देशमुख ज्यावेळी बाईट देत होते त्यावेळी पोलीस त्यांच्या कानात काय सांगतात? ट्रॅफिक जॅम होते, पोलिसांनी आणीबाणी आणू नये, पोलिसांनी सहकार्य करावं। आत्ता पोलिसांना ट्रॅफिक आठवलं, मग 6 ऑगस्टला जैनांनी आंदोलन केलं तेव्हा पोलिसांना ट्रॅफिक दिसलं नाही का? पोलिसांची दुटप्पी भूमिका बघा। जैनांच्या आंदोलनात महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या। एकाही महिला पोलिसानं या आंदोलक महिलांना हात लावण्याची हिम्मत नाही केली। पण मराठी माणसाच्या आंदोलनात तर पत्रकारांना सुद्धा पोलिसांनी ढकलाढकली केली। पोलिसांचा जैन समाजाला आणि मराठी समाजाला वेगवेगळा न्याय का? पोलिसांना हे विचारण्याची हिम्मत जर कोणी दाखवली असेल तर ती पत्रकारांनी। एनडीटीव्ही मराठीचे रिपोर्टर अक्षय कुडकेलवार यांनी पोलिसांना जाब विचारला तेव्हा पोलिसांनी अक्षय कुडकेलवार यांनाही धक्काबुक्की केली। सर अरविंद सर, जैन समाजाचं आंदोलन झालं, बाबा मला काम करू दे, मला काम करू दे रे। त्यावेळी कुठे होते तुम्ही?
अरे ऐसे ना साहेब मराठी माणसावर दडपशाही कशासाठी याचं उत्तर एकाही पोलीस अधिकाऱ्यानं दिलं नाही. सर तुम्ही आता आंदोलन करताना ताब्यात घेतलं आहे, त्या दिवशी तुम्ही कोणावरही कारवाई केली नव्हती, हात देखील लावला नव्हता, आता तुम्ही सगळ्यांना ताब्यात घेतली, ही अशी वेगळी वागणूक नाही का वाटत आहे? त्याबद्दल आम्ही नाही बोलू शकत. पण सर तुम्ही त्या दिवशी कोणालाही आत घेतलं नव्हतं, आज तुम्ही अक्षरशः खेचत सगळ्यांना आत घेतलं आहे. मॅडम जैनांच्या आंदोलनावेळी त्या आंदोलनाला पाठिंबा द्यायला त्या दिवशी मंगलप्रभात लोढा मैदानात उतरले. आज मराठी माणसावर अन्याय होत असताना लोढा म्हणाले आज मी काहीच बोलणार नाही. पण माझी भूमिका यामध्ये आहे की मी आज काही बोलणार नाही. जैन आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जैनांचे नेते धावून आले, मग मराठी माणसाचं आंदोलन सुरू असताना मराठी नेते कुठे होते? मराठीचं राजकारण करणारे मनसे, ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंची शिवसेना या आंदोलनात का नव्हते? मराठी माणसावरची दडपशाही पाहूनही मनसे आणि दोन्ही शिवसेनेचे नेते या आंदोलनात का सहभागी झाले नाही? एरवी मराठीचा कैवार घेणारे राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे मराठी माणसावर दडपशाही होत असताना गप्प का बसले? कबूतरखान्यापासून हाकेच्या अंतरावर राहत असलेल्या राज ठाकरेंनी आणि त्यांच्या शिलेदारांनी या आंदोलनाकडे डोळेझाक का केली? एरवी मराठीच्या मुद्द्यावर 20 वर्षांनी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले म्हणून गवगवा करण्यात आला, आणि आता मराठी माणसावर अन्याय होत असताना दोन्ही ठाकरे बंधूंनी चकार शब्दही का काढला नाही? फक्त राजकीय पोळीस भाजून घ्यायची तर मराठीचे झेंडे कशासाठी नाचवायचे? मराठी माणसाच्या महाराष्ट्रातच मराठी माणसावर अशी दडपशाही सुरू असताना मराठी नेत्यांनी केलेली ही डोळेझाक खरंच शोभतेय का? मुंबईत मराठी भाषेचं आणि मराठी माणसांचं राजकारण करणाऱ्या सगळ्या नेत्यांनी या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यावी. महाराष्ट्र या उत्तरांची वाट पाहतोय. जुई जाधवसह अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी, मुंबई.